तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. गेले 4-5 वर्ष BSTची ज्या कर्मचाऱ्यांनी सेवा केली, कोविड काळामध्ये आपली स्वतःच्या जीवाची पर्वा न करता मुंबईकरांना एक चांगली सेवा दिली, असे सेवानिवृत्त कर्मचारी जेव्हा सेवानिवृत्त झाले बेस्ट उपक्रमातून, त्यावेळेला त्यांची ग्रॅज्युएट व त्यांच्या हक्काची जी PF वगैरे जो असतो तो द्यायला हवा असतो. पण आम्हाला फक्त प्रशासन आहे, बेस्ट प्रशासन यांनी फक्त ग्रॅज्युएटी आपला PF दिला आणि ग्रॅज्युएटीची रक्कम दिली नाही. आज प्रत्येकी कामगाराची ग्रॅज्युएटीची रक्कम जी आहे ती 40 ते 50 लाखापर्यंत आहे. या कालांतरामध्ये अनेक आमचे बेस्ट कर्मचारी जे सेवानिवृत्त अनेक गंभीर आजारांनी आजारी आहेत, अनेकांचे अनेक प्रॉब्लेम आहेत, काही लोक तर देवाघरी गेलेत. तर बेस्ट प्रशासन आणि महापालिका आणि राज्य सरकार यांना त्याची जाण नाही किंवा त्याची त्या गोष्टीची किंमत नाही. म्हणून आम्ही हे अनेक वेळा आंदोलन करूनसुद्धा आम्हाला अजूनपर्यंत त्या ग्रॅज्युएटीची रक्कम दिली गेलेली नाही. म्हणून आज एल्गार मेळावा आज शिवाजी मंदिर दादर येथे आम्ही आयोजित केलेला आहे. या संदर्भात काही पत्रव्यवहार तुम्ही केले का? शासनाकडे तुम्ही या संदर्भात गेला होता का? त्यांच्याकडनं काय उत्तर आलं? अनेक पत्रव्यवहार केले आम्ही. माननीय मुख्यमंत्री साहेब, माननीय उपमुख्यमंत्री साहेब, त्यानंतर जे आयुक्त आहेत, आताचे महापौर, उपमहापौर, स्थायी समिती, म्हणजे सर्व पत्रव्यवहार आम्ही केलेले आहेत. तरी पण आम्हाला त्या गोष्टीची अजून कोणती 1 रुपया आम्हाला दिला गेलेला नाही. या पुढची तुमची काय भूमिका असणार आहे? कारण या पुढची आमची भूमिका आता आम्ही आजच्या मेळाव्यामध्ये आम्ही सर्वमताने ठरवतो आहे. तर आता आम्हाला आत्मधनाशिवाय पर्याय नाही आहे. कारण अनेक लोक अटॅकने मेलेत, काही विचारांनी मेलेत, काही गंभीर आजारांनी आहेत, त्यांच्याकडे आज पैसा नाही आहे. आमच्या स्वतःचा पैसा शासनाकडे असून, बेस्ट प्रशासनाकडे असून तो आम्हाला दिला गेलेला नाही आहे. याची खंत वाटते. आज आम्ही अंतिम टप्प्यामध्ये, हार नाही तो पार, अभी नाही तो कभी नाही, असं गांडू म्हणून जगण्यापेक्षा, कर्ज काढून जगण्यापेक्षा हक्काच्या पैशासाठी मेलेलं बरं, ही भूमिका आज संदर्भात तुम्ही आता या विरोधात आंदोलन करणार का? म्हणजे हो, नक्कीच. आता आजच्या महाएल्गार सभेमध्ये जे सर्वांच्या मते जे काय निर्णय घेतील, आमचे सर्व कमिटी पदाधिकारी आणि सेवानिवृत्त कामगार शेकडो हजारोच्या संख्येने इथे उपस्थित आहेत. त्यांच्या निर्णयाने आम्ही अंतिम निर्णय घेऊ. आज साधारण किती कर्मचारी आहेत? आता साधारण 6,000 कर्मचारी सेवानिवृत्त आहेत. आता जूनमध्ये अजून वाढतील, म्हणजे 10,000च्या आसपास जातील. तो बोजा वाढत जाणार आहे. सरकारकडे पैसा नाही का? अनेक योजना राबवायला तुमच्याकडे पैसा आहे, पण ज्या बेस्ट कर्मचाऱ्यांनी मुंबईची सेवा केली त्याचे हक्काचे पैसे मागतो. आम्ही मागणी नाही आहे, आमचे हक्काचे पैसे आम्हाला द्या, ही मागणी आमची आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही आमच्यासाठी आता हत्यार आहात. तुम्ही पत्रकार बंधूंनो जर ही खरोखर लढाई दाखवून दिली तर राज्य शासनाला नतमस्तक होऊन आजचा आमचा एल्गार मेळावा आहे, त्या माध्यमातून आम्हाला आजच्या आजच संपूर्ण देणे मिळावेत, याच्यासाठी आम्ही इथं सगळे जमलेलो आहोत. महत्त्वाचा विषय असा आहे की मागील 4 वर्षापासून जे काही सेवानिवृत्त झालेले बेस्टमधले कर्मचारी आहेत त्यांच्यातले कित्येक जण मृत्युमुखी झालेले आहेत. आणि आज अवस्था अशी आहे की बेस्टकडे पैसा नाही असं सांगितलं जातं, पण बेस्टकडे पैसा आला की तो पैसा दुसरीकडे कुठेतरी वळवला जातो. जर BMC ही जर दायित्व घेत असेल, जर BSTचा बजेट अर्थसंकल्प हा BMCकडेच जातो आहे, मग BMC मान्यता देताना जर BSTचा अर्थसंकल्प 2200 कोटींनी वजातीचा आलेला आहे, तर मग 3000 कोटीची मागणी आमची त्वरित मान्य केली पाहिजे त्यांनी. आणि त्याच्यावरती जर तुम्ही BMCकडे असलेला पैसा जो तुम्ही कोस्टल रोडला वापरता, जे काम सार्वजनिक बांधकाम विभागाचं आहे, राज्य शासनाचं आहे, त्याच्यासाठी पैसा हा नाही जायला पाहिजे ना. मग तो पैसा का जातो जो BSTला द्यायला पाहिजे? आज मुंबईची रक्तवाहिनी म्हणा, करोनाच्या काळामध्ये, कोविडच्या काळामध्ये रेल्वे बंद होती, पण फक्त BST चालू होती. आणि ज्या BSTच्या कामगारांनी स्वतःच्या जीवावरती उठून जीवाचं रान करून जर या मुंबईकर जनतेला जर आश्वासित केलं आणि दाखवून दिलेलं आहे की आमच्याशिवाय तुमच्या भल्याचं किंवा चांगुलपणाचं कोणच काम करू शकत नाही, मग त्या कर्मचाऱ्यांना आज ही वेळ का आलेली आहे? जर चांगले मुख्यमंत्री असतील, मागच्या तलकातील मुख्यमंत्र्यांनी मला वाटतं कधी न मिळणारा बोनस आम्हाला 20,000च्या पुढं मिळवून दिला. का? तर करोना काळामध्ये आमच्या लोकांनी चांगली कामं केली. जर चांगल्या कामाला पाठीवरती थाप जर मिळते ना साहेब, तर कंपनीच्या बाहेर गेल्यावर रिटायर्ड झाल्यावरती थाप बंद होते का? कारण जर कायदा सांगतोय तुम्हाला 30 दिवसाच्या आत त्यांची ग्रॅच्युइटी दिलीच पाहिजे, का दिली जात नाही? जर काही लोक अधिकारी वर्ग ज्यांना ज्ञान आहे ती लोक कोर्टात जातात आणि कोर्टातून पैसे घेतात, ते घेताना व्याजासकट पण घेत आहेत. मग प्रशासन दुजाभाव का करतं? सामान्य कामगार, आमचा कर्मचारी, चालक, वाहक असेल, ज्याला ज्ञान नसेल आणि त्याला वाटतं मी माझ्या आईवर जसं प्रेम करतो तसं बेस्टवर प्रेम केलं आहे, कारण त्याच्यातूनच आमची कुटुंब घडली, आमची मुलं घडलेली आहेत, आम्ही चांगल्या ठिकाणी आलेलो आहेत, गरिबीमधून एक उच्च स्तरावरती आलेलो आहे.
अशा वेळेला जर आमच्यासाठी तुम्हाला जे काही करायचं आहे ते प्रामाणिकपणे आणि पारदर्शकपणे केलं ना तर नक्की आम्हाला आज संध्याकाळी सुद्धा आज सकाळी मॅडमने आमच्यासाठी कोविड भत्ता पाठवला. पण का पाठवला? आम्ही मेळावा घेणार म्हणून आणि म्हणून तो द्यायचा. मग मेळावा आम्ही रद्द करायचा असं आहे का? हा मेळावा आता वाढलेला आहे, हा वनवा पेटलेला आहे आणि आता समोर जमलेले जे कामगार आम्हाला सांगतील ना त्या दिशेने आम्ही चालणार आहे. आम्ही सगळे कामगार म्हणून आहोत. इथे समिती फक्त नावाला असते प्रोटोकॉलप्रमाणे चालण्यासाठी, पण राज्य शासनाने, मुख्यमंत्र्यांनी, उपमुख्यमंत्र्यांनी आणि महानगरपालिकेने जातीने लक्ष घालून आम्हाला न्याय द्यावा एवढीच आमची विनंती आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.